देवळाली कॅम्प शहरात ठिकठिकाणी रस्त्याची गरज नसताना मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण होत आहे. मात्र वॉर्ड क्रमांक 1च्या हाडोळ डेव्हलपमेंट एरियातील पंचशील नगरात सर्व जाती धर्माचे लोक राहत असताना कुठल्याही सुविधा उपलब्ध नसून रस्त्याचं काँक्रिटीकरण होत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी येथे रस्त्याचं काम सुरू करून सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा मराठा छावा मुस्लिम आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रशीदभाई सय्यद यांनी दिला आहे. देवळाली कॅम्प वॉर्ड क्रमांक 1 डेव्हलपमेंट एरिया पंचशील नगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोडची अवस्था खूप बिकट झाली असून तिथले रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय. वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाचं आणि खासदार आमदार यांचेही लक्ष नाही. सन 2024 पासून वारंवार निवेदन देऊनही प्रशासन जागे झालेले नाही. तरी लवकरात लवकर वॉर्ड क्रमांक 1 मधील डेव्हलपमेंट एरिया धिवरे बंगला येथील सिमेंट कॉन्क्रीटचे 124 मीटरचे तसेच गेल्या 35 वर्षांपासून जे गटारीचे चेंबर बांधण्यात आलं होतं ते पण नवीन बांधावं, जेणेकरून गटारीमध्ये जे घाण कचरा असेल तो साफ करून जाईल आणि चेंबरमधील पाईप लाईन क्लिअर होईल. तसेच या कामाचे सुरू करावे, न झाल्यास छावा स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा छावा मराठा मुस्लिम आघाडी प्रदेश अध्यक्ष रशीदभाई सय्यदसह नागरिकांनी दिला आहे. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भोगोर. नमस्कार, मी सय्यद रशीद, छावा मराठा संघटना मुस्लिम आघाडी प्रदेश अध्यक्ष. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी वारंवार कॅन्टोन्मेंट छावणी परिषद देवळाली कॅम्प येथे वार्ड क्रमांक 1 न्यू डेव्हलपमेंट एरिया पंचशील नगर येथे कॉन्क्रीटीकरण सिमेंटचे काम करावे यासाठी वारंवार निवेदन दिलं होतं, परंतु आजपर्यंत हे काम झालेलं नाही. मी प्रशासनाला, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष यांना नम्र विनंती करतो, लवकरात लवकर पंचशील नगर डेव्हलपमेंट एरियामध्ये सिमेंट कॉन्क्रीटीकरणचं काम सुरू करावे. तसेच गेल्या 35 वर्षापासून जे पाईपलाईन चेंबरचे काम आहे ते पण झालेले नाही. चेंबरचे पण काम खूप बिकट झालेले आहे. खूप चेंबरमध्ये कचरा वगैरे अटकेलेले, ते काम पण नवीन दराने सुरू करावे ही नम्र विनंती.